अजित पवार हे खरं तर अनंतात विलीन झालेले आहेत आणि त्यांचे अंत्यसंस्कार विधी जे ते पूर्ण झालेत आणि बारामतीतल्या चौकामध्ये आपल्या लाडक्या नेत्याला आपल्या लाडक्या अजितदादांना निरोप देण्यासाठी प्रत्येक ठिकाणी मोठी गर्दी असलेली पाहायला मिळते. बारामतीतला असा एकही चौक नाही की जिथं नागरिक नाहीत. प्रत्येकाला इच्छा आहे की दादाला आपला निरोप द्यायची. औषध काय सांगाल, दादा गेलेच, बारामती आज पोरकी झाली. दादांनी ऐकलं का? असं वाटतं मला की दादा माझे गेलेले नाहीत, दादा माझे परत येणार आहेत. दादा माझे गेले नाहीत, माझे दादा परत येणार आहेत. मी आयुष्यभर वाट बघणार माझ्या दादाची. इतकं माझ्या दादांनी शहर इतकं सुंदर बनवलंय की मी मुंबई पुणे बघितलं, पण असं शहर, अशी स्वच्छता आणि अशी झाडं आणि अशी शिस्त मी 2 शहर बघितले, पण अशी शिस्त आणि असं वळण कुठल्या शहरामध्ये नाही. दादांची खरं तर आपुलकी होती या गावातल्या लोक. दादांची आपुलकी होती सगळ्याच्या तोंडामध्ये. दादा, मी मुंबईमध्ये होते, मला विचारलं ना तुम्ही कुठल्या गावचे, मी सांगणार माझ्या दादांच्या गावचे, मी बारामतीचे आहे. हात ठोकून सांगायची की दादासारखं प्रेम कुठल्याच नाही. त्यामुळे कुठलं बी काम असू द्या, दादांनी इतकं सुंदर बनवलंय की आमचं महिलांचं घरात लक्ष लागत नाही. की असं वाटतं की झाडाखाली 2 भाकरी चटणी बांधावी आणि झाडाखाली जाऊन बसावं असं मला वाटतं. इतकं सुंदर की मला कुठल्या दादांची भेट झाली कधी? दादांची भेट होते, पण कसं महिलांना घरातून सुट्टी नाही, त्याच्यामुळं महिला घरात अडकलेल्या असतात. असं मला इतकं कालपासून की माझ्या दादांची मी वाट बघते. रात्री पण मी 11 वाजेपर्यंत वाट बघते, पण दादा काय बोलणार, दादा काही चेहरा दाखवणार. दादा बघतात पण काही बोलत. मी सकाळपासून माझं ऑपरेशन आहे पायाचं, इथं मला 16 टाके, पण मी 2 मिनिटं पण खाली मी बसली नाही. मला उभंच राहायचंय, मला बघायचंय माझ्या दादांना. दादा माझं परतून येणार आहे, दादा माझे परतून येणार आहेत. दादा माझे कुठे गेले नाही, दादा फक्त शरीराने गेलेत. दादा आत्म्याने दादा आपल्या सर्वांपाशी दादा आहेत. दादा ह्याच बारामतीमध्ये दादा माझे कुठे गेले नाहीत. माझे दादा परतून येणार आहेत. माझे दादा कुठे गेले नाहीत, फक्त शरीराने दादा गेलेत आणि आत्म्याने दादा माझे इथंच आहेत. बघा, तुम्हाला कुठलं कमी पडणार नाही. भरभराटून तुमचं चांगलं आणि दादा तुम्हाला अजून आशीर्वाद देणार आहे. माझ्या काय चांगलंच केलं, कुणाचं वाईट केलंय. सगळं गावासाठी सगळं केलंय, माझ्यासाठी सगळं केलंय. मी जास्त बोलत नाही. माझ्या दादा आहेत, माझ्या शहरात दादा आहेत. प्रचंड अवघड अवस्था जी आहे, भावनिक वातावरण आहे आणि अत्यंत या भावनिक वातावरणात प्रत्येक जण दादांना निरोप देत आहे. दादांना मुखाग्नी दिला गेलाय. आपल्यासोबत अजूनही काही महिला की ज्यांना अश्रू अनावर झाले. काय सांगाल ते? काय नाही, सगळं व्यवस्थित होतं. दादा होतं तर चांगलं होतं सगळं. असं वाटत की दादा ते एकदम व्यवस्थित आहे, अजून बी दादा जिवंत आहेत असं वाटतं. दादांना काही झालं नाही असं वाटतं. काय सांगा? तर अनेकांना बोलणं अवघड झालंय, शब्द अवघड झाले. दादा आपल्यातून निघूनच गेले नाहीत. दादा हे प्रत्येक बारामतीकरांच्या मनात आजही विश्वास ठेवून आहेत आणि हाच विश्वास प्रत्येक महिला दिसतोय. काय आम्हाला आमचे दादा पाहिजे होते, आमची बारामतीची निशाणी होती दादा. म्हणजे आम्ही आया बहिणी रात्री 2-2 वाजेपर्यंत जरी आम्ही रोडने गेलो तरी आम्हाला भीती नव्हती कसलीच. हीच वचन सगळ्यांनी राखावं, आया बहिणींचं सगळ्यांनी स्वाती करावं, बस हीच आम्हाला दादांची चरणी तर नाही. आमच्या दादा आम्हाला परत कुठं मुंबईमध्ये असू द्या, आम्ही पुण्यामध्ये असू द्या, आमचं दादांचं नाव काढलं तरी आम्हाला कुठे बसायला देत होते. हे अभिमान आम्हाला जास्त होता दादांचा. आम्ही लेख माते तिथल्या सगळ्या बहिणी बाळा आम्ही आमच्या दादांसाठी जास्त अभिमान आहे. मोठं नुकसान नुकसान झालेले की बाळांचं आमच्या सगळ्यात. माझं हे माहेरच आहे. काय होतं दादा प्रत्येकाला भावाप्रमाणे मुलाप्रमाणेच होते, भाऊ होता, वडील होते,
होते, सगळेच होते आमचे दादा, आमच्यासाठी सगळे होते हे दादा. दादांसाठी ना आम्हाला जास्त अभिमान होता. मी मुंबईमध्ये राहते, मी बाहेरला भेटायला आली होती, पण दादांनी ही अशी सरप्राईज नव्हती द्यायला पाहिजे होती आम्हाला. पण हे धक्का आम्हाला जास्त मोठा बसला. लाडक्या बहिणीसारखी स्कीम सुद्धा दादांनी आणली, पैसा दादांनी अर्थ खात्यात दिला. आम्हाला पैसे नाही भेटले तरी चालेल, पण आमचे दादा आम्हाला भेटले पाहिजे. आम्हाला पैसा नको, पैसा महत्वाचा नाही, दादा महत्वाचे होते. दादा पाहिजे होते. दादा आता गेले तर आम्ही कुठे दादा शोधणार? दादा नाही, भाऊच आम्हाला- गेलाय. भाऊच गेलाय आमचं एक. आम्हाला दादा पाहिजे दिवसापूर्वी होते. सांगितलं की 8च्या नंतर महिला आणि मुलगी 8च्या नंतर इथं कुठल्या चौकात दिसली नाही पाहिजे, आणि दिसली तर तिच्याकडं आधार कार्ड पाहिजे तरच उभा करायचे, नाही तर सगळी फुटपाथ सगळं हटवायचे. असं दादांनी अजून 15 दिवस झालं नाही सांगितलं. एवढा कचरा नाही, एवढं काय बनवलं? अहो, आम्ही जिकडे जाईल ना, अभिमान चाललेला आहे ना. आम्ही जिकडे जाईल तिकडं आम्हाला वाटायचं त्या रोडनी खाली जावं. इकडं वाटलं ना की इकडं असं वाटायचं पेन्सिल चौकात जावं, असं वाटायचं खाली चाललो नक्षत्र गार्डन, असं वाटायचं तिकडं चालत जावं. खरं तर अत्यंत एक शोकाकुल वातावरण आहे, भावनिक वातावरण आहे. दादा आज अनंतात जरी विलीन झाले असले तरी त्यांच्या आठवणी प्रत्येक बारामतीतील महिलांच्या मनात आहेत. भाऊच गेला, आता महिला सुरक्षा जी दादांच्या जीवावर होती तीच बारामतीत पुढेही कायम राहावी अशी अपेक्षा बारामतीतील महिला व्यक्त करतात. व्हिडिओ जर्नलिस्ट राजू संकेत कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, बारामती.